ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचा आज ठाण्यामध्ये मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्याआधीच टेंबी नाक्यावरती धर्मवीर आनंद दिघे यांचा जो पुतळा आहे त्याला अभिवादन करण्यासाठी हे सर्व नेते जे आहेत ते येणार आहेत। मात्र त्याआधीच आनंद आश्रमाबाहेर शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहेत। कारण इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा हे सर्व नेते जे आहेत ते टेंबी नाक्यावरती येऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत। त्यांच्या शक्तीस्थळावरती नतमस्तक होण्यासाठी ते येणार आहेत आणि यालाच विरोध म्हणून हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ते या ठिकाणी आलेले आपण जर पाहतोय की एक बाईक रॅली जी आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते। संजय राऊत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी एकीकडे ही बाईक रॅली आहे तर दुसरीकडे या शिंदेच्या शिवसेनेकडनं जो आहे तो विरोध केला जातो। ही रॅली अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदेच्या शिवसेना आणि पदाधिकाऱ्यांकडनं जो आहे तो केला जातोय। संपूर्ण गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे, ज्या ताफ्यामध्ये स्वतः नेते जे आहेत ते संजय राऊत आहेत, विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत आणि हाच ताफा जो आहे तो टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमाच्या समोरनं जात असताना त्याला विरोध जो आहे तो शिंदेच्या नेत्यांकडनं जो आहे तो केला जातोय। हे सर्व ठाकरेंच्या सेनेचे नेते जे आहेत ते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला जे आहे ते पुष्पहार अर्पण करण्यासाठी येणार होते आणि यालाच विरोध करण्यासाठी जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे नेते जे आहेत ते विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते। हे सर्व नेते जे आहेत ते आता आनंद आश्रमाच्या समोरनं जाता आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, भास्कर जाधव असतील, हे सर्व जाताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेची महिला आघाडी असेल किंवा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं जे आहे जोरदार घोषणाबाजी करत जे आहेत ते विरोध दर्शवला जातोय। आता पोलिसांच्या मदतीने संपूर्ण हा विरोध जो आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। जे नेते गाड्यांनी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विरोध जो आहे तो केला जातोय। आता संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यापर्यंत हे सर्व ठाकरेंचे नेते जे आहेत ते पोचलेले पाहायला मिळत आहेत। चंद्रकांत खैरे असतील, संजय राऊत असतील, माजी खासदार राजन विचारे असतील, विनायक राऊत असतील, हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते जे आहेत ते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला जे पुष्पहार अर्पण केला जातोय। तर दुसरीकडे जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणाहून जोरदार घोषणाबाजी करत असलेले पाहायला मिळत आहेत। त्यांचा या संपूर्ण ह्याला जे आहे ते विरोध आहे। यानंतर हे सर्व नेते जे आहेत ते ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत। या मेळाव्याकडे ते खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, मात्र आता हा विरोध पाहता हा मेळावा कसा होतो हे पाहणं असणार आहे। संजय राऊत संजय राऊत यांनी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाहीये। मात्र दोन्ही साईडने एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली गेलेली पाहायला मिळते। जोरदार विरोध जो आहे तो ठाकरेंच्या नेत्यांना जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडनं जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय। पोलिसांनी देखील हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अडवून धरलेला आहे। आता टेंबी नाक्यावरती दिघे साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे सर्व नेते जे आहेत ज्या ठिकाणी मेळावा आहे त्या मेळाव्याच्या दिशेने हे सर्व नेते जे आहेत ते निघालेले आहेत। मात्र अजून देखील शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे असतील अजून देखील घोषणाबाजी करतायत, या विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय राऊत यांच्या विरोधात जी आहे ती जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। पोलिसांसोबत देखील धक्काबुक्की जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। हा ताफा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडनं जो आहे तो केला जातोय।
बघा महिला ज्या आहेत महिला इथपर्यंत पोहोचलेल्या आहे. गाड्या अडवण्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न महिला कार्यकर्त्यांकडनं जो आहे तो केला जातोय. पोलिसांकडनं देखील या महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते पुढे निघालेले आहेत. मात्र त्यांचा जो काही कार्यकर्त्यांचा ताफा जो आहे तो अजून देखील टेंबी नाक्यावरनं पुढे सरकताना पाहायला मिळतोय. त्यामुळेच शिंदेच्या शिवसेनेकडनं जोरदार विरोध जो आहे तो या टेंबी नाक्यावरती पाहायला मिळतोय. या अगोदर देखील शिंदेच्या सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते. त्यावेळेला देखील अशीच आमने सामने जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली गेली होती. मात्र या वेळेला जो आहे तो मोठा विरोध जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडनं केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे कोणतेही नेते टेंबी नाक्यावरती आलेले नाहीत. दिघे साहेबांना त्यांनी कधी अभिवादन केलेलं नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी येऊन राजकारण करणं याला विरोध जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडनं केला गेलेला आहे. आता आपण पाहतोय तो शिंदेच्या शिवसेनेचे नेते जे आहेत ते देखील आनंद दिघे यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पुतळ्याला संजय राऊत यांनी हार घातला होता तो हार जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं जो आहे तो काढण्यात आलेला आहे. जी शॉल संजय राऊत यांनी घातलेली होती ती शॉल सुद्धा जी आहे ती कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं जी आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे. सर्व महिला कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील जोरदार घोषणाबाजी जी आहे ती टेंबी नाक्यावरती जी आहे ती आता सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर आता दुधानी स्नान जे आहे ते कार्यकर्त्याकडनं केलं. हो सुधीचा साईडला इथल्या साईड आपण जर पाहतो दुधाचा अभिषेक जो आहे तो आनंद दिघे यांच्या पुतळ्यावरती केला जातोय. पाण्याने तो पुतळा जो आहे याच पुतळ्याला काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी हार घातला होता, शॉल घातली होती. मात्र त्यानंतर ती शॉल आणि हार जो आहे तो पदाधिकाऱ्यांकडनं काढण्यात आलेली आहे आणि दुधाचा तो आता पदाधिकाऱ्यांकडनं केला. दृश्य पाहू शकतो. घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. दुधाभिषेक केला जातो.